ही कहाणी आहे हिम्मत न हारता पुढे जाणारे मुलीचे लहानपणीचे आणि तिचे स्वप्न. गावात सविता नावाची एक हुशार आणि उत्साही मुलगी राहायची. ती शाळेत खूप उत्साहाने जात असे, पण घरची आर्थिकदृष्ट्या खूपच गरीब होत्या. तिचे आई वडील रोजच मेहनत करत होते आणि थोडे थोडे पैसे कमवत होते, जेणेकरून सविताचे शिक्षण चालू राहू शकेल. सविताला लहानपणापासून मोठे स्वप्न होते. ती डॉक्टर किंवा शिक्षक होईल आणि गावातील इतर मुलांसाठी प्रेरणा बनेल. पण तिच्या स्वप्नापुढे अडथळे खूप होते. शाळेत काही मुले तिचा खोटा गल्ला मारत हसत असत. तिचे जुने कपडे पाहून मजा उडवायचे. परंतु सविताला याचा काहीच फरक पडत नव्हता. ती म्हणायची, मी माझा मार्ग स्वतः बनवेन. इतर काय म्हणतात याची काळजी नाही. तिने दिवसाचा प्रत्येक क्षण अभ्यासाला दिला आणि रात्री दिवा लावून अभ्यास करत असे. तिचे आईवडील तिच्यावर गर्व करायचे, कारण तिने तिच्या मेहनतीतून खरोखरच बदल पाहिला. एका दिवसाला शाळेत एक मोठी स्पर्धा जाहीर झाली. सविताला माहीत होतं की जर ही स्पर्धा जिंकली तर तिच्या भविष्यासाठी खूप संधी मिळतील. पण अडचण होती. स्पर्धेची फी भरायची होती आणि घरात पैसे नव्हते. सविताला खूप दुःख झाला, पण तिने हार मानली नाही. तिने गावातील शिक्षक आणि शेजाऱ्यांकडे मदत मागितली. काही लोकांनी मदत केली आणि ती स्पर्धेत नोंद करू शकली. स्पर्धेच्या दिवशी तिने खूप घाबरली होती. इतर मुलाकडे नवीन कपडे आणि सुंदर साहित्य होते, तर तिला फक्त मेहनतच होती. पण तिने मनाशी ठरवले, मी माझ्या मेहनतीवर विश्वास ठेवते आणि फक्त हार मानल्यावरच मी हारेन. स्पर्धा सुरू झाली. सविताने हळूहळू प्रत्येक प्रश्नावर मनापासून काम केले. तिने कोणतेही चुकीची भीती घेतली नाही. निकाल आला तेव्हा सविताचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. गावातील लोक आणि शिक्षक आणि मुले सविताला आदराने पाहू लागले. तिने आपल्या मेहनत दाखवून दिली की परिस्थिती कितीही कठीण असली तरी चिकट आणि हिम्मत न हारता प्रत्येक प्रयत्न केला तर यश मिळते. सविताने पुढे मोठे शिक्षण घेतले आणि डॉक्टर किंवा शिक्षक बनली. गावातील गरजेनुसार ती आता स्वतःसाठी नाही तर गावातील इतर मुलांसाठीही प्रेरणा बनली. ती नेहमी म्हणायची, जगात परिस्थिती कितीही कठीण असली तरी हिम्मत न हारता मेहनत करणे हेच यशाचा मुख्य रहस्य आहे. सविताची कथा आता गावातील प्रत्येक मुलासाठी एक आदर्श बनली होती. प्रत्येक जण शिकतो की मेहनत करतो की आणि चिकाटी आणि स्वप्नावर विश्वास ठेवतो हीच खरी शक्ती आहे. तर मित्रांनो, कथेचा बोध ऐकता का? परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नका. मेहनत आणि चिकटाईने ही यशाची गुरुकिल्ली आहे. इतरांच्या चिकटेवर विश्वास न ठेवता स्वतःवर विश्वास ठेवा. जर कहाणी आवडली असेल मित्रांनो, अशाच भेटूया नवीन कहाणीमध्ये उद्या. बाय बाय. चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं.